आज आपण नेहमीप्रमाणे केलेली आहे फ्लॉवर बटाटा आणि वाटाणा घालून केलेली अगदी साधी सोपी पण तेवढीच झणझणीत आणि चमचमीत असलेली मिक्स भाजी। नमस्कार, मी प्रतिमा's किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे नेहमीप्रमाणे एकदम चमचमीत आणि तर्रीदार अशी पण अगदी मोजके साधे मसाले वापरून आपण ही भाजी केलेली आहे, ती म्हणजे फ्लॉवर बटाटा आणि वाटाणा टाकून केलेली मिक्स भाजी। रेसिपी अगदी साधी सोपी आहे, यासाठी आपण एकदम मोजकेच मसाले वापरलेले आहेत। पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनपर्यंत नवीन असाल आणि लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी इथे भाजी करण्यासाठी पाव किलो फुलकोबी घेतलेला आहे आणि गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून त्यामध्ये बारीक चिरलेला फुलकोबी टाकलेला आहे। त्यानंतर इथे आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे बारीक चिरलेला आणि अर्धी वाटी हिरवे ताजे वाटाणे घ्यायचे आहेत। त्यानंतर एक कांदा बारीक चिरलेला घ्यायचा आहे। आता आपल्याला भाजी करायची आहे, त्यासाठी मी इथे कढई आधीच गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला आवडीनुसार तेल टाकायचं आहे। मी नेहमी सांगते की तेलाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे। मला भाज्यांमध्ये तेल जास्त हवं असतं, त्यामुळे जरा आम्ही तेलाचं प्रमाण जास्त वापरतो। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता मोहरी टाकायची आहे। मोहरी छान तडतडली की थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि एक तेजपान टाकायचं आहे। आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा छान आपल्याला मध्यम गॅसवरती हलकासा सोनेरी होतपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता की कांदा पण छान सोनेरी झालेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला एक चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण टाकायचं आहे। ते पण छान आपण अर्धा ते 1 मिनिट आपण परतून घेऊ, म्हणजे जो आलं लसूणचा कच्चा वास असेल तो निघून जातो। नंतर त्यामध्ये 1 चमचा धनेजिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, थोडीशी हळद आणि आपल्या चवीनुसार साधं लाल तिखट टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता हे सगळे कोरडे मसाले आपण परत एकदा मिक्स करून घेऊ। नंतर त्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरलेला टाकायचा आहे, तो पण छान आपल्याला मसाल्यांसोबत परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडंसं आता पाणी टाकायचं आहे, जेणेकरून हे मसाले करपणार नाही आणि टोमॅटो पण छान मऊ होईल। आता याच्यावरती आपल्याला झाकण झाकून द्यायचं आहे आणि 1 ते 2 मिनिट आपल्याला मंद गॅसवरती होऊ द्यायचं आहे। सॉरी, पण मला इथे झाकण काढल्यानंतर मी इथे फ्लॉवर टाकलेला आहे, तर ते मला व्हिडिओ कॅच करता आलेला नाही आहे। आता इथे आपले मसाले छान झालेले आहे, त्यामध्ये आपल्याला फ्लॉवर टाकायचं आहे आणि नंतर वाटाणे टाकायचे आहेत। नंतर त्यामध्ये आपल्याला बटाटा पण टाकायचा आहे। आता या सगळ्या भाज्या आपल्याला मसाल्यांसोबत छान परतून घ्यायच्या आहे, छान मिक्स करून घ्यायच्या आहेत। आता त्याच्यावरती झाकण झाकून आपल्याला मंद गॅसवरती 2 ते 3 मिनिट एक वाफ काढून घ्यायची आहे। इथे आता 2 ते 3 मिनिट झालेले आहे, आपण झाकण काढून बघूया। अजून आपल्या भाज्या शिजायच्या आहेत, त्यामुळे आपल्याला इथे आपल्या गरजेनुसार पाणी टाकायचं आहे। मी साधारणपणे 1 वाटीसारखं पाणी यामध्ये टाकलेलं आहे। भाजी छान मिक्स करून घेऊ आणि आता याच्यावरती झाकण झाकून भाजी शिजेपर्यंत आपल्याला मंद गॅसवरती ही भाजी होऊ द्यायची आहे। साधारणपणे मला ही भाजी शिजवून घ्यायला 7 ते 8 मिनिट लागलेले आहेत। आता झाकण उघडून बघूया आपण। तुम्ही इथे बघू शकता की भाजीला मस्त असं तेल सुटलेलं आहे, कलर पण सुरेख दिसलेला आहे आणि ते फ्लॉवर, बटाटा, वाटाणे या सगळ्या भाज्या छान शिजलेल्या आहेत। आता त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि परत आपण भाजी एकदा छान मिक्स करून घेऊ आणि झाकण झाकून इथे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आज आपण अगदी साधे मसाले वापरून झणझणीत आणि तर्रीदार अशी फ्लॉवर बटाटा आणि वाटाण्याची मिक्स भाजी केलेली आहे।
आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या पण झणझणीत रेसिपींसह. तोपर्यंत बाय बाय.